कृष्ण महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा। जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर इथून आलेला हा आश्रम तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गाव बोराळा। गावामध्ये मठस्थ असणारे परमपूजनीय परमहंत श्री मोती बाबाजी, प्रथमतः त्यांना दंडवत करून आपल्या व्याख्यानाला आपण सुरुवात करत आहोत। काल आपण प्रकरणवश बघत होतो। प्रकरणवश म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की काहीतरी गप्पा चालू आहेत आणि त्यामध्ये एक जण येतो आणि म्हणतो काय चालू आहे, आणि मग तुम्ही सांगत असता असं आमचं चालू आहे। तसं प्रकरणवश म्हणजे हे उद्धरण प्रकरण कोणाला निरूपण केलं ना? माहीम भट्टाला, सारंग पंडिताला, आणि म्हणून तो प्रकरणवश आपण बघत आहोत। सारंग पंडिता दत्त श्रीकरावलंबन। सारंग पंडित आणि देव असे चालले होते, आणि श्रीकर दिला देवाने। नाला होता किंवा कॅनल होता, पाणी खूप होतो वाटामध्ये, पाणी असलं की आपलं उडी मारून जावं लागतं। पण देवाची उडी, देवच आहेत ते, सर्वज्ञ आहेत ते, त्यांची उडी लगेच जाणार। आपल्याला मागून पळत यावं लागतं आणि मग तिथं पाय ठेवावा लागतो, मग असे हाणावं लागतं। आणि जर समजा असे हाणून जर समजा जोर नाही पोचला तर काय होणार? पाण्यातच पडणार। पण सारंग पंडित हुशार होते, म्हणजे आपल्याला उडी मारायला जमणार नाही, आपल्याला वाहून न जाऊ देणारा देव आपल्या सोबत आहे। आणि म्हणून आपण देवाला श्रीकर द्यायचा आहे, देवाचा श्रीकर धरायचा आहे। आणि म्हणून सारंग पंडित काय म्हणतात? अनुसरण कथन। आणि मग यावर सारंग पंडिताला देवाने सांगितलं तुम्ही अनुसरा। देव म्हणतात बरं, कथन म्हणजे सांगणे, बोलणे। गोसावी वेरणा विजय केले। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विजनाला जातात। वी म्हणजे विशेषण, जन म्हणजे जन समुदायाला सोडून, विजन म्हणजे जिथं कोणी नाही त्या ठिकाणी जाऊन चिंतन करणे, देवाचं स्मरण करणे, त्याला विजन असं म्हणतात। विजनाला स्वामी जात होते आणि सोबत सारंग पंडित होते। तरी से सारंग पंडित होते।
सोबत सारंग पंडित होते. तळीयाचा ओत लागला. तो तळ्याचा ओत म्हणजे तळ असेल किंवा सांडवा असेल, पाणी साठवण्याची जागा, आणि ती ओव्हरफुल झाली की बाहेर निघतं पाणी. आणि मग ते एका दांडाला म्हणा, एका ओढ्याला म्हणा, किंवा अजून कशाला ना कशाला तरी त्या ठिकाणी तसा तो ओत होता. त्या ठिकाणी पाणी जात होतं त्या ठिकाणावर. गोसावी चमकुनी पैलाडी गेले. गोसावी चमकुनी पैलाडी गेले. देवाने त्या ठिकाणी उडी घेतली आणि देव पलीकडनं गेले. तव मांगा गुराची दाटी बहुतची झाली. मग काय झालं? गुरांची दाटी बहुत झाली. सारंग पंडिती म्हणितले. सारंग पंडित काय म्हणतात? जी जी महाराज, महाराज मला श्रीकर द्या, मला पलीकडे घ्या. गोसावी श्रीकर दिले. स्वामी जरा अलीकडे या, मला पलीकडे घ्या. मी सांगितलं तुम्हाला काल, पलीकडे जर आपल्याला जायचं असेल, नदीच्या पलीकडे जायचं असेल, तर आपल्याला देवाचा श्रीकर मागावं लागेल ना, त्याचा श्रीचरण धरावं लागेल ना. तेव्हा पुढे पलीकडनं जातात ना. तुम्ही बघितले ना किती मेले पाऊस पडला तर, किती वाहून गेले. पावसाने यावर्षी तर किती त्रास दिला ना तुम्हाला. किती पाऊस झाला, किती नुकसान झालं. कित्येक जण वाहूनही गेले. पण वाहून न जाऊ देणारा आमचा देव आहे. तुम्ही जर नामस्मरणाने चिंतन केलं आणि देवाकडे जर तुमचा हात केला आणि देवाने जर तुम्हाला श्रीकर दिला, तर तुम्ही कधीच वाहून जाणार नाही. काय परमेश्वर तुम्हाला तारून देणार आहे, तरुण देणार आहे, मोक्षपदी तुम्हाला बसवणार आहे. पण तुम्ही श्रीकर देवाकडे देवाने दिला तरी तुमचा हात तुम्ही करत नाही. पण सारंग पंडित म्हणतात, महाराज आपला श्रीकर द्या, मला धरा. आपण काय म्हणतो, माझ्यातलं ताकद आहे, मी उडी हाणतो. आम्हाला का माहित नाही काय, तुम्हालाच माहिती काय उडी. खरे की नाही? अहो, गुरु असल्याशिवाय माहिती होत नाही नेमकं कोणतं स्थान कुठं आहे, त्या स्थानावरची लीळा काय आहे. आणि म्हणून विचारलं पाहिजे, पुछलं पाहिजे, केलं पाहिजे. आणि मग सारंग पंडिताला श्रीकर, सारंग पंडित श्रीकर मागतात देवाला. आळमाळ श्रीकराची नके लागली आणि ऐलाडी आले. आळमाळ सारंग पंडिताला श्रीकर दिला देवानी. असं केलं. आपण नाही का, जर वरती यायचं असेल तर आपण काय करतो, येणावर ओढतो की नाही. पण देवाने श्रीकर दिला आणि लगेच वापस केला. आणि बस आळमाळ म्हणजे नखाला नख लागले की लगेच सारंग पंडित तटकन दिशे अलीकडे आले ना अलीकडे. मग सारंग पंडिती म्हणितले. मग सारंग पंडित काय म्हणतात, हे काईजी महाराज, महाराज माझा हात आपल्या श्रीकराला सुद्धा लागला नाही. आणि तुम्ही नुसता हात पुढे केला आणि मी हात पुढे केला की मी तटकन तुमच्या जवळ आलो. अहो, तुम्ही नुसतं देवाकडे बघितलं, वासना केली. काय त्याला वासनिक म्हणतात. देवा मी येईल, तो देव हात करतो, या ना. पण तुम्ही म्हणत सुद्धा नाही की मी घेईन, मी येईन, म्हणत सुद्धा नाही. इकडं तिकडं पाहुण्यात आम्ही येऊ मग. हो, कार्यक्रम तुम्ही माहिती ना आम्हाला. हो, वास्तुशांती, हा ते हा येणार आम्ही, नाही बोललो तरी येऊ आम्ही. मग तुम्ही आमचे माणसं आहे, पाहिलं का पाहुण्यात पाहुण्यात, तुम्ही आमचे माणसं आहे, तुम्ही नाही बोललो तरी आम्ही तुम्हाला सोडणार आहे काय. पाहिलं का, संबंधी यासाठी बोलत, देवासाठी कधी आहे, देवासाठी कधी जाणार. अरे देव तर तुम्हाला श्रीकर देत आहे ना, या ना. मित्रांनो, एकदा देवाकडे जा, देवाला एकदा हात द्या. पुन्हा या कटकटीत यायची गरज नाही. लोक काय करतात हे बघू नका. लोक करत नाहीत म्हणून तुम्ही करू नका. तुम्ही तुमचं करा. त्या कलियुगामध्ये कोण काय करतंय हे बघण्यापेक्षा आपल्याला काय करायचं हे गरजेचं आहे मित्रांनो.
शाळेमध्ये सगळे पोरं जातात, पोरी जातात, कोण काय करतं, कोण उड्या मारतं, कोणी भानगडी करतं, कोणी पळून जातं. मग आपण काय आपली पोरं शिकवायला घालत नाही? आपल्या पोरी शाळात घालत नाही? तीच शाळा आहे, त्याच शाळात जावं लागणार. पण आपल्या पोरीला आपण सांगत असतो कोणावर लक्ष देऊ नको, इकडं तिकडं भटकू नको, म्हणतो की नाही, शिकवण देतो की नाही? आपलं काम आपण करायचं. व्यवस्थित जर शिक्षण घेतलं, व्यवस्थित जर तुम्ही त्या ठिकाणी गुरुवर लक्ष दिलं, शिक्षकावर लक्ष दिलं, तर टक्केवारी का पडणार नाही? का पास होणार नाही? का नोकरी लागणार नाही तुम्ही? आणि म्हणून मित्रांनो, तुम्ही तरी करा, सकारात्मक राहा. मी करीन एवढं तरी म्हणा. मग सर्वज्ञ म्हणितले काय म्हणतात देव? पांड्या पांड्या. पांड्या लाडाने देव म्हणतात. पांड्या एतानुसराल तरी ऐसे अनुसराल तरी ऐसे काढीजेल. आमच्या जवळ जर तुम्ही अनुसरणार, आमचे जर कपडे घालणार, तर तुम्हाला आम्ही डुबू नाही देणार. असंच काढू, त्या नरकातनं असंच उचलून काढू. तुम्हाला नरकाचा स्पर्श होणार नाही. पण इथं अनुसरा, अनुसरले वांचोनी नाही. तुम्ही म्हणले महाराज असंच करून टाका, दायंबा म्हणायचा. काय म्हणायचं देवाला? महाराज आपला वसीला लावून टाका ना म्हणे, बिगर कपडे घालतात आपल्याला मोक्ष देऊन द्या ना म्हणे. ती तिची खावणी आम्हाला शिकवू नका, आमचा कायदा आहे आणि त्या कायद्यानं जावं लागतं. तुम्ही जर म्हणले आहे ना, मुख्यमंत्री साहेब डायरेक्ट आम्हाला पैसे आणून द्या, न खातं खोलतात, पडता का तुमच्या खात्यात? येतो का तुमच्या घरामध्ये कोणी, किंवा देतो का कोणी आणून पैसे? खोलावं लागले ना खाते. ज्याला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, कधी बँक बघितली नाही, त्याला बँक दिसली, हा ही बँक असते काय, स्लिप कशी लिहायची, कोणी आहेत ना आपले लिहिणारे दुसरे. मग हिच्यावर काय लिहायचं, पण तुला लिहिता येत नाही, मग अंगठा. खातं खोललं की नाही, आणि मग पडले की नाही, आणि मग पडल्यावर वाटलं की नाही खरंच झाले बरं का. तसं आहे, तुमचं खातं खोलल्याशिवाय हे भेटणार नाही. आणि हे खातं सफेद कपड्याचं आहे. बँकेमध्ये सुद्धा जे बसलेले आहेत ना खाते खोलणारे, त्यांना बी कपडे असतात त्यांच्या स्टॉकचे. असतं की नाही? आज बघून घ्या, तिथं नाव असतं SBI. असतं की नाही? तुम्ही जर म्हणलं आम्ही याच्यात गेलो महाराष्ट्र ग्रामीण मध्ये, तर तिचं वेगळंच महाराष्ट्र ग्रामीण शॉर्ट फॉर्म असतं की नाही? मग होतं का काही असं बिगर कपड्यावाला आहे कोणी? अहो, तुमचं ऑपरेशन करायचं तर तुमचे सगळे काढून घेतात ते आणि त्यांचे घालून देतात. तेव्हा म्हणता का तुम्ही हे मी घालत नाही, जाय मग आम्ही ऑपरेशन करत नाही? नाही नाही, तुम्ही काहीही करा, पण मला नीट करा, काहीही करा. तुम्हीच विचार करा, तुमचा हा अनुभव आहे आणि अनुभवाने माणसाने महानुभव झाला पाहिजे. आणि म्हणून महानुभावांना महानुभाव म्हणतात, कारण त्यांना अनुभव असतात. मी महानुभाव झालो तो अनुभवानेच झालो. सहवासात गेलो, बघितलं नाही तर मी आधी अशीच उडवायचो महानुभावाची, खाऊन पिऊन पोचले पण हे सगळे. पण मला नंतर समजलं की यांच्यात पायाची धूळ सुद्धा आपण नाहीये. नुसतं लावून इथं बसणं, चिंतन करणं इतकंही कोणाकडनं होणार नाही. रोजाने जायचं असेल तरी माहिती आहे लोक कुठे जातात, गट कोणता आहे, म्हणजे बाया कोणत्या कोणत्या आहे. व्यवस्थित गप्पा हाणणारी असेल तर तिच्यासोबत सगळ्या,
आणि जर व्यवस्थित बोलणं नसेल, तिचं निचं जमत नसेल, मला नाही यायचं म्हणून त्या गटात. ती का नीट बोलती का म्हणून एक बायजाबाई असते आणि मग ती खुरपत असताना, निंदत असताना कथा सांगत असते आणि मग ती दोघीकडनं दोन ठेवत असते. ती म्हणत असते हो म्हणत जा. है ना. ती म्हणते बायजाबाई सोबतच जायचं म्हणजे आपल्याला लय कथा सांगते. खरं हे नाही. आणि मग लोक काय म्हणतात, बायजाबाईचा गट, तिच्या गटाला सांगा म्हणे बराबर सगळ्या येतात. हिच्या त्याच्या घरी जायची गरज नाही. पण जे हो म्हणतात त्यालाच ती बाजूला ठेवते. आता सगळ्या जणी काय हो म्हणणार आहेत काय, लय सांगती ह्यानेच त्या हो हो करता म्हणे. एक प्रकारचे लोक नाही मित्रांनो, लय प्रकारचे लोक आहेत. मग ती काय म्हणते, तुम्ही माझ्याजवळ घ्याजा लगे. आणि बाया काय करता, तास बघून घेता, म्हणजे फाट्या बघून, कमी गवताच. तुम्हाला काही प्रश्नच नाही सांगायचं, सगळं कळतं तुम्हाला. पण मग हिची दाट तास असलं किंवा कसं असलं तरी या दोघी जवळच हो म्हणायला, असा प्रकार आहे मित्रांनो. आणि म्हणून तुमच्याकडनं नाही काही झालं ना तरी दिसतो हो म्हणत जा. काय म्हणायचं, हो बाबा मी करते, हो आलेच. मग तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवा, पण हो म्हणत जा, नाही नाही. मग तो पिंपळेश्वरा पातले, तो पिंपळेश्वरा पातले, पिंपळेश्वरला गेले. ते तो गोसाव्यांचे आसन झाले. आणि मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना त्या ठिकाणी आसन झालेलं. आणि सारंग पंडिती गोसाव्यांचे पुसिले. मग सारंग पंडिती गोसाव्यांते पुशिले. काय विचारलं सारंग पंडितना देवाला, जी जी महाराज, महाराज आपण अनुसरा अनुसरा, दीक्षा घ्या दीक्षा घ्या म्हणत राहता. तरी अनुसरणे काही होय, तरी अनुसरणे काही होय. महाराज दीक्षा घेतले होतं तरी काय. सर्वज्ञ म्हणितले. यावर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बोलतात, निरूपण करतात, प्रवचन देतात. एक अनुसरती एक ननुसरती, ननुसरती ते प्रमादिये बोली जेती. तया सृष्टी शून्य होय, तुझी सृष्टी शून्य होईल आणि नरकाला जाशील. अनुसरशील तर देवाकडे जाशील. बघ तुला काय करायचंय. असं आहे. आईशी शाब्द ज्ञानापर्यंत उद्धरणाची वचने निरूपली. आईशी ते उद्धरण प्रकरणवश. काय म्हणतो सारंग पंडित, दीक्षा घेतल्याने काय होते. तसे आपले बी असतात, दीक्षा घ्या म्हणतो म्हणे बाबा काय होतं रे म्हणे दीक्षा घेतल्यावर. असतातच काय आडमोड, सगळे सारखे थोडंच असतात. खरं की नाही. हे होते दीक्षा नाही घेतल्यावर काय होते, सृष्टी शून्य होय. सृष्टी शून्य होऊन जाते मित्रांनो. जसा हेला जन्माला येतो, पाणी वाहून वाहून मेला, तसं आपण हेल्यासारखं पाणी वाहतो वाहतो, पाणी भरतो भरतो आणि शेवटी मरून जातो. आणि मेल्यानंतर हातामध्ये काहीच राहत नाही, शून्य राहून जात. म्हणून शेवटच्या अवस्थेला तरी विचार करा की शून्य होऊ देऊ नका आपलं जीवन. आपण एकाच्या पुढे शून्य वाढवायच्या प्रयत्नात आहोत. एकावर शून्य दिले की 10, 10वर शून्य दिले की 100, 100वर शून्य दिले की 1000, 1000वर शून्य दिले की 10,000, 10,000वर शून्य दिले की 1,00,000. पास वाढवतच चाललो आपण. पण काय वाढवत आहेत, पैसा, धन, दौलत, आर्थिक परिस्थिती मजबूत करत आहोत.
पण आपली आर्थिक परिस्थिती मजबूत नसली तरी चालेल, पण आर्थिक म्हणजे खरा अर्थ, तो परमार्थ, तो खरा स्वार्थ आपल्या जीवनाचा पाहिजे मित्रांनो. तेव्हा आपल्या जीवनाचा तो स्वार्थ, तो परमार्थ जो करण, त्याला उद्धरण म्हणजे त्याला मोक्ष होणार आहे. तुम्ही जर स्वतःसाठी स्वार्थासाठी जगले, परमार्थासाठी नाही जगले तर शून्य होणार आहे. ननुसरती तया सृष्टी शून्य होय. उद्धरण आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगितलं ना, जे आहे ते अनुसरावाच लागेल. तुम्ही म्हणता ना आम्ही लय देव धर्म करतो, 3ला उठतो, बाबा काय करतो तितका मी करतो. पण SBI बँकेमध्ये गेल्यावर ते कपडे घालावाच लागतात. घरी तर आपण रंगबिरंगी घालतो, मॅनेजर बी रंगबिरंगी घालतो, पण बँकेत गेल्यावर तेच घालून जातो. मग का जातो? बँक राजाची आहे. माझ्या बँकेत यायचं असेल तर माझे कपडे घालायचं, नाही तर सरक बाजूला. अरे पेट्रोल पंपावाले येऊ देत नाही होय तिकडं. 7-8 हजार रुपये महिना नाही, पण तिथं ते भारत पेट्रोलियम मी आहे टाकणारा. तसं आहे मित्रांनो, हे घेतल्याशिवाय, देवाला शरण गेल्याशिवाय तो परमेश्वर प्राप्त होत नाही. बाकी तुमची इच्छा. कारण देव बळे धर्मीन लाविती, ज्ञान देऊनी उतराई होती. ज्ञान देतात आणि उतराई होतात. म्हणून मित्रांनो, तुम्ही दीक्षा न घेण्याचं कारण मी सांगतो. तुम्हालाही वाटतं मी घेईन, मी करीन, पण माझं कसं होईल? ह्या मार्गात बघितलं तर काही मिळलं नाही, त्या मार्गात बघितलं तर काही मिळलं नाही, ह्या नाही त्या नाही, पण काहीतरी असलच ना. आणि त्या मार्गासाठी, त्या बाबासाठी आपण दीक्षा घेऊन राहिलो काय? तिथल्या त्या बाबासाठी, त्या आयासाठी दीक्षा घेतो काय आपण? आणि त्यांच्याकडे बघून दीक्षा घ्यायची का आपण? अरे ते कसे ते बघूच नका. त्यांनी एकदा आपले केस कापले, कातर लावली, अभ्यास करा, चिंतन करा, स्मरण करा, झाडा तळी शेपिजे. हा नाही तर या गावाहून त्या गावात काय गरज आहे कोणाला? आपल्याला आपण देवासाठी दीक्षा घेतो, कोणासाठी नाही. आम्ही तू ह्याकडे बघून घेतली, कशाला घेतली? तिच्याकडे बघून तू. मग आता तू म्हणजे 7 सोडते काय? अरे 7 देणारा परमेश्वर आहे. 7 फेऱ्या गेली तरी 7 देत नाही. 12 महिन्यात 7 वेळेस जाऊन येते घरून. आहे का कोणी कोणाचं? पण बिलकुल विचार करू नका मित्रांनो कोणाचा, आपला विचार करा. निमित्त तर आपल्याला कोणाला तरी करावंच लागेल ना, गुरु तर करावंच लागेल ना, दीक्षा तर घ्यावंच लागेल ना. पण दीक्षा घेतल्यावर तो कसा आहे हे नाही बघायचं, ते काय करतात हे नाही बघायचं, ते काय सांगतात हे बघायचं. खोटं सांगता येत नाही आणि वेगळं काही सांगता येत नाही. जे आहे तेच सांगावं लागतं, हे मात्र सत्य आहे. आणि जर खोटं दोटं काही सांगायला लागलं तर ते जमणारही नाही, तुम्हाला पटणारही नाही. आणि म्हणून ते तुम्हाला करावंच लागणार. अशा प्रकारे सारंग पंडिताला हे प्रकरण वश निरूपण केलं. मग अपरोक्षाची 13 वचने, अपरोक्षाची 13 वचने सांगितली उदाहरणातली. आणि सामान्याची आता ते तुम्हाला कळणारच आहेत पुढे. अपरोक्ष म्हणजे जे तुम्हाला आता मी सांगत आहेत ना, हे शब्द आहे, शब्द आहेत. हे तुम्हाला फक्त शब्द कानावर पडतात आणि तुम्हाला अस्तित्व कळतंय असं आहे वाटतं ना. असं तुम्ही मनोकामना करता की नाही मनामध्ये? हा असं आहे बरं का, देव हे ते करता की नाही? भावना करता की नाही? हे काय आहे? शब्द ज्ञान आहे. शब्दाने मी तुम्हाला सांगू शकतो आणि फक्त माझे शब्द आहेत ते वैखरीतून निघतात आणि या शब्दामध्ये परमेश्वराची परावाचा असते. मी सांगितलं तुम्हाला पटणारच नाही मित्रांनो. आणि जर समजा पटत असेल मी सांगितलेलं तर समजायचं परमेश्वराची परावाचा या वैखरीमध्ये आहे.
तुम्हाला जर वाटत असेल तर बरं की हा खरं सांगतायत बाबा, तर समजायचं की यामध्ये परावाचा आहे आणि तो परमेश्वर आपल्याला सांगत आहे या निमित्ताने अधिकरणात निमित्त करुणी परमेश्वर उद्धरती निमित्त आहे मी, पण वाचा परमेश्वराची परा वाचा खोलल्याशिवाय तुम्हाला वाटणारच नाही करावं. म्हणून वाटत असेल ना मित्रांनो की समजून घ्या, देव सांगत आहे आपल्याला, वेळ वाया घालू नका मित्रांनो. कोणी कोणाचं नाही बरं, तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही एरवी पांढरे घालतात, फक्त वरतून टोपी तुमच्यावाली अशी लंबुडी आहे ना आमच्यावाली गोल आहे, तेवढीच तर घालायची मित्रांनो. तेवढी घातलेली तुम्हाला कोण काय म्हणणार आहे? खरं आहे ना? तर तुम्ही विचार करा मित्रांनो, एकांतामध्ये जाऊन एखाद्या वेळेस आपल्या शेतामध्ये जाऊन एका झाडाखाली बसत जा. बाबा सांगत होता कसं करावं, विचार करत जा ना कधी. तुमचा तर विचार करा. जाऊ द्या, तुम्ही आजपर्यंत घरच्याचा केला, दारच्याचा केला, सगळ्यांचा केला, पण आता तुम्हाला चालणं होईना, फिरणं होईना, तुमचा विचार कोणी करणार आता? आता तरी झाडाखाली जाऊन विचार करा की बाबाने सांगितलं, देवाने सांगितलं, तर काय करू? विचारा, त्या देवाला हात जोडा उत्तरापंथी. देवा सांग ना मला, मी काय करू? सांगा ना देवा मी काय करू? पोट भरू का देव करू? पोट भरू का देव करू? सांगा ना देवा मी काय करू? काय करू महाराज, सांगा ना मला. काम नाही केलं, कुठे कामाला नाही गेलं तर पोट भरणार नाही, आणि पोट भरणार नाही तर मग माझं मी देव कसं करणार आहे? देव करू का पोट भरू हेच मला कळालं. अरे तू देव कर, तुझं पोट भरून जाईल. जाताना भरून पोट. बघा ना, नाश्त्यावाले आले ना, गंधाक्षेदा केला ना. फक्त आपण आपला देवधर्म करायचा, तुमच्यासाठी तयारच आहे. देवी फुकट नाही, दक्षिणा देऊन तयार आहे. खरंय की खोटं याचा विचार तुम्हीच करा मित्रांनो. तू फक्त देव कर, पोट भरण्याचा विचार करू नकोस. देवाने स्पष्ट सांगितलं, अन्न वस्त्र निवारा मी देतो, तू फक्त माझं चिंतन कर, स्मरण कर. वचन दिलेलं आहे स्वामी. अनन्यास चिंतयन्तो माम ही जना पर्युपासते. या जन समुदायामध्ये जो माझ्या अनन्य गतीने उपासना करतो, भक्ती करतो, त्याला मी अन्न वस्त्र निवारा पुरवतो. काळजी करायची नाही. हे तुमच्या समोर आहे, अनुभव आहे. मग आणि सामान्याची 5 वचने. सामान्य ज्ञान हे शाब्द ज्ञान आहे, यापुढे अप्रोक्ष ज्ञान, यापुढे तुम्हाला दिसणार. काय होणार जर तुम्ही आता शाब्द ज्ञानामध्ये आचरण केलं, म्हणितलं त्या केलं. मी सांगितलं ना तुम्हाला कालची कथा, की आज्ञा प्रतिपालन जर केलं ना तर तुम्ही तेव्हापर्यंत पोहोचणार. पण करतात की नाही आज्ञा प्रतिपालन, ते आजच्या कथेत समजणार आहे. त्यांना श्री दत्तात्रय महाराज दर्शन होतं की नाही हे आजच्या कथेत बघायचं आपल्याला. हे संबंधियाकडे जाता, लेकीकडे जाता का देवाकडे जाता? ठरवा तुम्ही, तुम्हाला लेकीकडे जायचंय, लेकाकडे जायचंय का देवाकडे जायचंय? मेल्यावर खड्ड्यात कोणी सोबत येतं का? अरे ते टोरला असतं ना, काय 400-500 रुपयाचे ते सुद्धा काढून घेतात. दसक्रियाला काम येईन म्हणे, बाजारी घाला म्हणायच्या गळ्यात. ते डोरला सुद्धा नेऊ देत नाही सोबत. तर तुम्ही काय जाणार आहे खड्ड्यामध्ये त्याच्या सोबत? आणि जर समजा लय तापण असेल तर बरं झालं म्हणे, मेलं खड्ड्यात गेलं म्हणे एकदाच. जर तुम्हाला ताप देणार असेल तर
मग कोणी असो घरचा, लय अवघड आहे. फक्त बोलून दाखवत नाही लोक, लोकात एकता लय गळा काढतात. आमचे दादा गेले, आता मी कसं करू? काय नाही, सगळं करते तू, नको सांगू आम्हाला. खरं की नाही? बरं झालं म्हणे गेला, आता माझ्यावर लक्ष ठेवणारा कोणी नाही. नाही तर येऊन जाऊन हे कर ते कर, मात्र काही कामच नाही म्हणे, मागच लागत, कटखट झाली म्हणे. असे बी लोक आहे. कोणाचा धाक नको वाटतो, मोकळं राहावं असं वाटतं. मोकळं राहायचंय ना, मुक्त व्हायचंय ना, तर परमेश्वराने सांगितलं ते एकदा करा, बस आनंदच आनंद आहे. काय बंधनात राहता? सरे बांधलेले ते लांबदोर, कर्मानु बंधीनी मनुष्य लोके. लांबदोर आहेत. कस काय उशीर झाला? बाबाने काय जास्त कथा सांगितली काय? जरा मग विचार करत जाय, भूक लागती मला, लवकर येत जा जरा. पोती झाले की उठून यायचं. काय कशी बांधलेली लांबदोर? जेवलेला नसतो, तिथंच आपलं पोती झाली तरी गप्पा हाणत बसते आहे ना, तशी बांधलेले लांबदोर. म्हटलं नाही बाई, मला जावं लागल, जेवण राहिले मालकाच. खरं की नाही? असा प्रकार आहे मित्रांनो, बांधलेले सगळे कर्माने. आणि म्हणून यातनं जर सुटायचं असेल मित्रांनो, तर हा एकमेव उपाय आहे. मग विशेषाची 7 वचने. मग सामान्य ज्ञान अपरोक्ष ज्ञानात झावळं दिसतं, सामान्य ज्ञानात थोडंसं स्पष्ट दिसतं, विशेष ज्ञानात विशेष यापेक्षा काही उरलेलंच नसतं. आता विशेष ज्ञान म्हणजे अजून यापेक्षा शिल्लक ज्ञान उरलंच नाही. विशेष ज्ञानाची वचने निरूपण केले. आजकाल माहितीये का, पूर्ण ज्ञानी कोणीच नाही. एक कानाचा डॉक्टर, एक डोळ्याचा डॉक्टर, एक घशाचा डॉक्टर, एक थंडी तापाचा डॉक्टर, एक एमडी, एक सर्जन. आहे का कोणी पूर्ण? आहे ना. सर्जरी इकडं करा, आहे ना, एक्सरा तिकडं काढा, हे चेक करून. पाहिलं ना तुम्ही, नुसते गटांगळ्या खावा लागतात. जर मोठा दवाखाना असला तर कुंकडे बघावं लागतं. आणि तिच्यात ते शॉर्ट फॉर्म असताना आपलं कळतो नाही नेमकं कोणतं काय आहे. मग आपण सांगत असतो बा किती नंबरला जायचं. मग आपल्याला नंबरच माहीत असतात, ते 50 पर्यंतच माहीत असतात. मग आपण कसे तरी ढक्कल पास करून 100 पर्यंत म्हणत असतो. अरे हा, हे 97 आहे काय? मग विचारायचो, मग 97 काय नंबर? किती अवघड आहे मित्रांनो, खूप अवघड आहे. पूर्ण कोणीच नाहीये. पण विशेष ज्ञान जर झालं की तुम्हाला सगळं झालं. आता विशेष काही उरलाच नाही. ते विशेष ज्ञानाचे वचन सुद्धा स्वामींनी सारंग पंडिताला सांगितले. उद्धरण प्रकरणामध्ये ते पण तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. विशेष ज्ञान दान करीते. काय तुम्हाला सांगतो मित्रांनो, उद्धरण प्रकरण आहे. कसा उद्धार करतात हे सांगत आहे ना. जसं ते ऊसाचं चरक असतं की नाही, तो दृष्टांत सांगितला असं मी तुम्हाला कदाचित. ते ऊस काढावं लागतो, भरावं लागतो, मग कढई घ्या, मग त्या, मग असा, मग साखर होते, आणि मग खाल्ल्यावर गोड लागते. थोडं सोपं नाही. त्याला आधी नांगरावं लागतं, डोंगरावं लागतं, आणि मग ते एक ऊसाचं ते बेणं तयार करावं लागतं, मग ते लावावं लागतं, मग सगळं पुन्हा किती किती मेहनत आहे. ते तसं सगळं देवाला करावं लागतं. तेव्हा कुठं तुम्ही देवाच्या आनंदाला प्राप्त होता. लगेच देव धरतो, लगेच मोक्ष देतो काय? धुवा लागत तुम्हाला, डाग पाडले तर तुम्ही भरलेत ना, तुम्ही हे सगळं धुवून काढू लागतो. आजकाल तरी निघाले ते बरसन, ते निर्माण, ते आमचे लोक ते लिंबू टाकून, लिंबुळ्या टाकून घासायचे ते दगडावर पूर्वीचे. आता तर बरस काय निघाले, वेगवेगळे काय निघाले, तरी अजून आपले डाग संपणार. निरूपण केले. असं निरूपण केलं. पिंपळेश्वरी अवस्थान. पिंपळेश्वरी अवस्थान. एकी वासना. एकी वासना. आता दुसरी वासना अशी आहे, ती कशी आहे म्हणाले. गणपती मठी. गणपत मठी. उत्तरार्ध मध्ये गणपत मठामध्ये दुसरे अर्थ सांगत आहे. परोक्ष ज्ञानानुवादो.
भट्ट म्हणजे नागदेवाचार्याला सांगितलं, भट्ट अपरोक्ष ज्ञानानुवादू, अपरोक्ष ज्ञानाचा अनुवाद म्हणजे ज्ञान करून दिले. कोणाला दिले? नागदेवाचार्यांना. नागदेव आचार्य नाग होता, फुसफुस करायचा, माहिती तुम्हाला? असे केस ते नासा अवघड होतं सगळं. पण त्या नागाचं विष या ब्रह्मविद्येनं उतरवलं आणि इतका इतका त्या ठिकाणी योग्य केला की नागाच्या जवळ म्हणजे चंदनासारखे त्या नागापासून त्या ठिकाणी चंदनाचा सुगंध यायला लागला. नागदेव आचार्यांचं विष उतरलं आणि नागदेव आचार्य झाला. आपल्या महानुभाव पंथाचे आद्य आचार्य ते नागदेव आचार्य आहेत. 500 गुरुकुळाचा मेळा त्यांच्याकडे जमला. नाहीतर आसपासचे लोक, आसपासचे काय गावातले आई बहीण ताई सुद्धा नागदेवाला म्हणले की घर सोडून पळायचे. इतका दरदरा त्या नागदेवाचा होता. पण ब्रह्मविद्या शास्त्र ऐकलं की सगळं उतरून गेलं, सगळं जिरून गेलं. चुकलं महाराज माझं. इतका नम्र झाला, हातातली तलवार हे सगळं सप्तदृष्ण सोडून दिले आणि स्वामींच्या समोर बसला आणि पोथी ऐकायला लागला. आणि मग ज्ञान झालं. ज्ञान झाल्यावर स्वामी उत्तरापंथी जात आहेत. तर ते काय म्हणतात महाराज? देवी विन काही धर्म असे. अरे तुम्ही गेलो तर आम्ही राहायचं कसं, आम्ही जगायचं कसं? आम्ही राहू शकत नाही. ते तैसेची तुम्ही म्हणता ते तसंच आहे, पण आम्ही सांगतो त्या नियमांचं पालन करणं तुमचं कर्तव्य आहे. महाराज तुम्ही गेले ना तर मी स्वतःला झोपून दे, शिपून टाकेल महाराज. नाही मग हे तुम्हा निरविले, हे सर्वांचा सांभाळ कर, त्यांना सांभाळ, यांना ज्ञान सांग, त्यांना समजावून सांग. नाही महाराज मला नाही पाहिजे काही, मला नाही पाहिजे आचार्यपद, मला तुम्ही पाहिजे महाराज. देव निघून गेले तरी सुद्धा आचार्यपद स्वामी देत होते नागदेवाचार्याला, तरी सुद्धा घेतलं नाही. लात मारली, भानखडीच्या डोंगरामध्ये स्वतःला झोकून दिलं. इतके त्या ठिकाणी हे झाले की बस अवस्था प्रगटली, आता संपणार. महाताईसा नागदेवाचार्याला शोधायला लागली. नागदेवा तू आम्हाला सोडून गेला, देव आम्हाला सोडून गेला, आम्ही जगायचं कसं? स्त्री ही आपला असती, पुरुषाच्या सहाऱ्याशिवाय राहू शकत नाही. कसं करणार रे? श्री गोविंद प्रभू महाराजांना विचारलं आणि मग सांगितलं, जाय मेली भान खेळी असते. जाय भान खेळला तिथं आहे तो. भान खेळला ती महाताईसा गेली आणि नागदेवाचार्याला विचारलं, कुठं आहे नागदेव? विचारलं, गुराखी चाललेला, शेळ्या चालणारा, बकऱ्या चालणारा लोकांना विचारलं, अरे कुठं आहे तो? दिसला का? हो म्हणे, तो श्रीचक्रधर द्या म्हणतो तो. म्हणे हो, ह्या डोंगरात इथं होता. हो तो तर बास गेलाय. कुरुंदळ्याचा रस आम्ही त्याच्या तोंडात पिळत होतो. तो फक्त श्वास आणि श्वासामध्ये काय म्हणत होता? श्री चक्रधर द्यावा. आपण तो विडा ठेवतो महाराजांना, काय काय मागून घेतो. महाराज हे होऊन जाऊ दे, ते होऊन जाऊ दे, बाबाला घरी नेते, माझं घर सुंदर होऊन जाऊ दे, पैसा येऊ दे, धन येऊ दे, दौलत येऊ दे. 40 रुपयाला नारळ झालं तर 10 रुपये सगळं मागून घेते. कमाल आहे. अरे सगळं द्यावं लागतं, अर्पण करावं लागतं देवाला. महाताईचा गेलीस ना भानखेडीच्या डोंगरामध्ये नागदेवाचार्याला बघितलं. अरे नागदेवा तू आम्हाला सोडून चालला. विशुद्ध अवस्थेने नागदेवाचार्याला पाटकुळीवर टाकला आणि घेऊन आली. पाणी शिंपडलं, एक जणाला दूध मागून घेतलं. म्हणे थोडं दूध द्या ना माझ्या भावाला, विशुद्ध आले. आणि बस एक बोळा नागदेवाचार्यांच्या तोंडात फिरला. नागदेवाचार्य जागे झाले. हा अरे काय करतो? अरे कशाला मला उचलून आणलं? मी जात होतो देवाकडे.
कशाला मला वापस आणलं? अरे आम्हाला तुला निरवलंय, तुझ्या सांभाळी आम्हाला घातले, तू आम्हाला सोडून चालला, एकला चालला देवाकडे, आम्हाला यायचंय ना तुझ्यासोबत. आपल्या श्री गोविंद प्रभू महाराजांना निरवलं, आपल्याला तिकडे जावं लागेल. नैने माझा देवाविन, माझ्या देवाशिवाय श्रीचक्रधर स्वामी शिवाय मी कोणाला ओळखत नाही, स्पष्ट सांगितलं लाग देवाचार्य. आणि मग कस तरी वृत्तपूरला आणलं आणि मग मार्गक्रमण सुरू झाला. मित्रांनो, हे नागदेव आचार्य आणि मग ते सांगायला लागले, पोथी करायला लागले आणि मग त्यांच्याकडे सगळा मेळा तयार झाला. पद देऊन सुद्धा, आचार्य पद देऊन सुद्धा घेतलं नाही, पण ज्याला द्यायचंय त्याला दिल्याशिवाय स्वामी राहत नाही. सांगितलं ना तुला आचार्य पद देत आहे, दिलंच ना. शेवटी डोंगरामध्ये भानखडीच्या डोंगरामध्ये स्वतःला झोपून दिलं, तरी तिथून महादाईचा कटण उचलून आणलं की नाही. ज्याच्या नशिबात जे असतं ते भेटतं की नाही. ओढाताण करायची गरज नाही, त्याला भेटणारच. देवाची कृपा आहे ना तुझ्यावर, तुला भेटणारच. तू फक्त देवाच्या नियमावर चाल, तुझ्या मागं सगळं असणार. या पैशाकडं, त्या शिट्ट्याकडं, लोकांकडे बघू नको. रात्री सांगितलं ना, लोक पैसे दाखवतात, घ्या बाबा. आणि आपल्याला आता सांगतो तुम्हाला थोडीशी कथा. मी नाशिकला गेलो आणि एक जण आला आणि आमचा एक बाबा होता तिथं. मग काही 500च्या, काही 1000च्या आणि काही 2000च्या होत्या. आणि ते मापायला लागला. बाबा देखताच. आता बाबाला वाटलं याला 2,000च्या लय चिंता नाही याच्याकडे. अय हे गे रे बाबाला इतके, अरे इतके का रे. त्याला बाबाला वाटलं अरे वा, आपल्याला 2,000ची दक्षिणा करते काय. ते मापायला लागलं पुढचं. बाबाला वाटलं अरे बाबा, मी आपल्याला नक्की 2,000ची पूजा आहे. मग बाबा या बसा बसा, चहा घ्या वगैरे, चहा करा लवकर. बाबाला त्यांच्याकडेच बघायला लागले, पैसे काय मापायला लागले, हे काय करायला लागले, ते काय करायला लागले. आता बाबाचं लक्ष कुठे, ते 2,000 नोटा. आपल्याला आहेच आता लय भारी पार्टी आली. आणि मग त्यांनी ते काढले वगैरे वगैरे. बाबाच्या पुढे असे 2-3 गठ्ठे ठेवले. म्हणे बाबा, आपल्या घरात लक्ष्मी नांदली पाहिजे. मग नांदल ना, आशीर्वाद आहे. बाबा आशीर्वाद द्यायला लागला. ठीक आहे. म्हणे बाबा, तुमच्या हातात जी अंगठी आहे ना, ती फक्त आमच्या पैशाला लावा. या 3 गठ्ठ्यावर असं फक्त तिचं तोंड लावून द्या म्हणे. असं म्हणजे काय होईल, तुमच्या तोंडातून जे निघालं ते खरं होऊन जाईल. खरंय ना. बाबाला वाटलं काय हरकत आहे, आपली सोन्याची अंगठी काढायची, त्याच्यावर ठेवायची, पुन्हा आपण घेऊन घ्यायची. म्हणजे बाबा थांबा थोडं, एका खाली एक ठेवतो, वरतून तुमची अंगठी ठेवा. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. तर एका खाली एक तुम्ही ते बघितलं कधी पत्ते असतं की नाही. 3च पत्ते असतात, एका दोरी किती काय असतं काय माहिती. कुंकण टाकलं काही वेळ लागत नाही. आपल्याला वाटतं इकडंच येईल, आपण तिकडंच लावून टाकतो पैसे. आपल्याला लावतो की नाही, तसा खेळ झाला. त्यांनी त्यांच्या दोघा तिघाच्या 3 मुद्द्या काढल्या. म्हणे आमचे राहू द्या म्हणे, तिच्यात लक्ष्मी आली पाहिजे ना म्हणे, घरात नांदलीच पाहिजे. तुम्हाला दक्षिण आहेच म्हणे बाबा, टेन्शनच घेऊ नका तुम्ही. बाबाचं लक्ष त्या लाल नोटीवरच. एका मुद्दीवर नाही, पण मुद्दी किती हजाराची बाबाला कळणार. नोटीवरच लक्ष गेलं. लक्ष देऊ नका कशा मित्रांनो. ठीक आहे म्हणजे चला आवरा. घालतोय घाला. बाबाजी बाबाला दे बरं. अरे बाबाजी घालून दे हातात. हो द्या. अरे गंधा आणा, हे आणा, विडा आणा. बाबाला 2,000 लावून टाक म्हणे. चहा घ्या. नाही मग चहा घे नको म्हणे, आम्हाला लई घाई आहे. आता तुमचं ते सांगितलं ते खरं होणार आहे, आम्ही लवकर जातो. हो गेले ना. लगेच बाबा सांगायला लागला आपल्या घरच्या साधून. अरे पाहणं म्हणे काय वासनिक होते, काय दक्षिणा केली म्हणे त्यांनी, 2,000 रुपये वगैरे. म्हणे हो ठीक आहे, चांगलं झालं वाटतं. बुद्धी आहे ना तुमची म्हणे. मग मी काय बघ म्हणतो. तिनं बघितलं. आता बायांना सोन्यात जास्त माहिती ना. म्हणे तुमचीच आहे का, नीट बघा म्हणे. हो मग माझीच आहे. काढून बघितली, दाबून बघितली,
चुना लावला म्हणे त्यांनी आपल्याला 2000 देऊन गेले, 20,000ची मुद्दी घेऊन गेले आणि चालले सांगायला म्हणे यजमानले भारी भेटले. अरे बाप म्हणे काय खतरनाक काम झालं. अरे 2,000साठी 20,000ची अंगठी घेऊन गेले मित्रांनो. मग कधी कोणाच्या पैशावर, धनावर, प्रॉपर्टीवर लक्ष ठेवू नका. तुम्हाला जे भेटायचे ना ते भेटणारच आहे, त्यात मुळीच शंका नाही. एखादा यामुळे सांगितले की डावीकडे न पाहे, उजवीकडे न पाहे, सभेकडे न पाहे, आपल्याकडे पाहे तेची वर्त साधे. आपलं बघा, सडा पडेल तुमच्या समोर, फुलांचा पडेल, पैशांचा पडेल. मी सांगितलं तुम्हाला कसा पडत होता सडा, फुलाचा बिन पैशाचा. हे घ्या बाबा, बघायचंच नाही, जे होईल ते होईल. मग बेलोपुरी अवस्थान, आता बेलोपूरला अवस्थान. अपरोक्षादी तिन्ही सरवळे निरूपिले. बेलोपूरला अपरोक्षाचे तिन्ही सरवळे त्या ठिकाणी निरूपण केले. ढोरेश्वरी अवस्थान, ढोरेश्वरी अवस्थान. जीवा अविद्या विभाग कथन, जीवा अविद्या विभाग कथन. ढोरेश्वरला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी होते तेव्हा त्या ठिकाणी कोणी ब्राह्मण आले, कोणी विरक्त, कोणी विद्वान आले. अरे म्हणे हे काय जाणती, देवाकडे बघून काय म्हणतात, हा स्वामी किंवा हा संत काय जाणतो. प्रत्येकाला गुरुमी असते आपली आपली. देव काय म्हणतात, जीवा अविद्याचा विभागू करू जाणे. अविद्या छेद करणं आम्ही जाणतो असं सांगितलं. गोसावी वाळवंटी विजय कर. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वाळवंटातून जात होते, वाळूतनं जात होते, नदीतनं जात होते. तो मार्गी एकी सारंग पंडिताते पुसिले. एक जणाने मार्गाने जात असताना विचारलं सारंग पंडिताला, ओ सारंग पंडित, हे पुरुषु कवन, हे पुरुष कोण आहेत, हे कोणते बाबा आहेत, हे कोण आहेत, कुठले आहेत. ना हे द्वारावती कार. आणि मग सांगितलं हे द्वारावतीकार श्री चक्रपाणी हे आहेत ते. हे सांगितलं. तरी हे काही जाणती, काय येतं या बाबाला, गोसावी फिरोनी पाहिले. असं काय येतं म्हणजे काय म्हणतात ते असतातच असे काही लोक. काय येतं त्याला, तुला येतं तू बस, तू कर, तुला कोण नाही म्हणत. पण प्रत्येक जण आपल्याला शहाणं समजतं किंवा आपणच मोठं असं समजतं. त्याला काय येतं, मग तुला येतं तर तू करणं भाऊ, कोण नाही म्हणत. खरंय ना. काय जाणती, त्या माणसाने काय विचारलं, काय जाणतात हे. स्वामींनी माग वळून बघितलं. काय म्हणतात, सर्वज्ञ म्हणितले. काय म्हणतात देव, हे जीवा, हे जीवा अविद्येचा विभागू करू जाणे. आम्ही हे जाणतो, करा आमच्या सोबत चर्चा. आणि सकळ शास्त्राचा मत, आणि सकळ शास्त्राचा मतितार्थ सिद्धांत आम्ही जाणतो. तुमच्या 18 पुराण 6 शास्त्र 4 वेद घेऊन या, आम्ही चर्चा करतो. म्हणून तर घेऊन आल ते माईमभट्ट, देवाला हरवतो. कोण हरलं, आलते ना घेऊन सगळं पाड म्हणे देवाला असा प्रश्न करील बस. देवाला काय संस्कृत येते काय म्हणे, संस्कृत आली तर गुजराती थोडंच येणार आहे म्हणे, गुजराती, तेलुगू, अरे इतक्या भाषा मला येतात. देवाला तर असंच फिरवण म्हणे मी, असं ये ना मग. आणि आला बघितलं कीच थंडा होऊन गेला. म्हणे बापरे काय देव आहे, काय विचारायचं हे सुद्धा कळाना. कळालं का माई म्हटलं काय विचारावं स्वामींना. देवच म्हणतात, अहो जे होऊन आले ते विचारा. जागी केलं, अरे उठा विचारा, आम्हाला हरवायला आले ना, आम्हाला हरवा ना. नाही महाराज, हो हो, आता थोडस हो हो म्हणावंच लागत ना. आणि मग सुरुवात केली. आणि मग काय म्हणतात माईमभट्ट, देव म्हणतात तुमच्या शास्त्रात मोक्षाचं काही साधन आहे म्हणे. महाराज तुम्हाला एवढं माहित नाही. असं
एवढं माहित नाही? लगे बाई सर आवाज दिला, बाई काय म्हणतो ब्राह्मण? म्हणतो आम्हाला एवढं माहित नाही, 8 वर्ष गंगा तीरला फिरले, मग एवढं नाही कळालं. नाही म्हणे भाग्याचा आहे. बाई सने खबर, बाई म्हणे तसं नाही, आम्ही असं म्हटलं तर हा काय म्हणतो तुम्हाला एवढं रिकाम पण नाही भेटलं का? बाई सना आपला पदर काढला, कमराला फसला, तो हा मडा बांधव म्हणे साल्या, टुनटुन वाजत तिकडं मसनवारी घेऊन जाय आमच्या बाबाला असं म्हणतो. अरे बाप, एका बाईनं माईम भट्टाला शिवी द्यावी. माईम भट्टाचा पहिला गंज एका हातोड्यात गंज, तुम्ही हातोडा पाहिलाय का? हातोडा जर समजा गंजेल लोखंडावर पडला की खनखन दिशी फुफुटा बाजूला आणि गंजेल बाजूला होऊन जातो, होतं की नाही? तसं पहिल्या ठोक्यात माईम भट्ट दबूनच गेलं. बापरे म्हणे, इथं बाई खतरनाक आहे, लोक भिडली म्हणे आपल्या. नाही तर माहीम भट्टला कोणीच बोलत नव्हतं, कारण त्यांच्यासोबत बोलणारच कोण नव्हतं. सगळ्यांना त्यांनी खिशात घातलं होतं. इतके विद्वान माहीम भट्ट. आता देवाकडे आलाय म्हणे, देवालाही घालतो असं. आणि मग देवाने निरूपण केलं. पूर्वी दास्यमोचक सांगितलं, माहीम भट्ट बुजून गेले. माहीम भट्ट बुजून गेले. महाराज बस, मी तुमचा होणार, मी अनुसरणार. आणि मग ती पुढची कथा आहे, मी ऐकली असेल. मग गोसावी ढोरेश्वरी विजय केले. देवाने मागे वळून बघितलं आणि सांगितलं, आम्ही जीवेश्वर, जीवाचा आणि अविद्येचा विभाग करू जाणतो. असं वळून बघितलं आणि त्याला सांगितलं. त्या ठिकाणी घाम फुटला पुढच्याला. बापरे, स्वामी वाळवंटात चालतात, पायी चालतात, कपडे कमी घालतात म्हणून काय काही हे नाही का तिथं? अरे माणसाच्या देखण्यावर आणि माणसाच्या कपड्यावर काही नसतं, त्याच्या ज्ञानावर सगळं असतं. मग बाईसानं विचारलं, बाबा आता अविद्या छेद करू जाणतो असं सांगितलं ना, आणि त्या ब्राह्मणाला कळून गेलं, अरे नाही जमणार नाही आपलं इथं. आणि बाईसाने लगेच मग विचारलं, तो ब्राह्मण लगेच निघून गेला विचारणारा. त्याला वाटलं नाही, गरम वातावरण आहे इथं, ज्ञान आहे, सोपं नाही, हे अग्नी आहे ज्ञान म्हणजे. तो लगेच शांत झाला. मग आता बाईसा आपलीच म्हणजे प्रेमी भक्त, आता बाईसा म्हणजे घरची आश्रमातली. मग आता बाईसा देवाला विचारली, बाबा अविद्या म्हणजे काय असते? आता बिचारी बाईसा काय कळते? प्रेमी भक्त. मग बाईसानं प्रश्न केला, म्हणे बाबा तुम्ही म्हणले जीवाचा आणि अविद्येचा छेद करू जाणे असं सांगितलं, मग ही अविद्या म्हणजे काय? मग देवाने सांगितलं, बाई मूळ अविद्या, मुळापासून बुडापासून या जीवाला लागलेली ही मूळ अविद्या आहे. जीवाच्या सोबत लागलेली आहे. पाण्यामध्ये शाई टाकली की सगळं काळं पाणी होऊन जातं. नेमकं पाणी कोणतं आणि शाई कोणती ओळखू येत नाही. ते पाणी कसं वेगळं करायचं आणि शाई कशी वेगळी करायची हे देवाला माहिती आहे. आणि म्हणून देवाने सांगितलं, ही मूळ अविद्या काढल्याशिवाय तुम्हाला आमचा आनंद भेटणार नाही. मूळ अविद्या सांगितली. मग बाबा आता मूळ अविद्या म्हणलं बाईला काहीच कळलं नाही. म्हणजे मूळ अविद्या म्हणजे काय? आता अविद्या म्हणलं की आपल्याला काही कळत नाही. अविद्या म्हणजे आता काय कळतं आपल्याला? मूळ म्हणलं तरी कळलं. मूळ म्हणजे आपल्या झाडाच्या मुळ्या, आणि आपण त्याच्यामध्ये असतो ते आपल्याला कळतं. त्याच्यामध्ये आपण नाहीये ते आपल्याला काही कळतं का? आणि कुळ म्हणलं की हे आमचं कुळ आहे म्हणजे पुढे हे कळतं तुम्हाला. पण मूळ अविद्या म्हणलं की तुम्हाला काय कळतं? काही नाही. तसं बाईसाला काही कळालंच नाही. मग बाईसा काय म्हणते, बाबा मूळ अविद्या म्हणजे काही. मग प्रश्न केला बाईसानं. बाई मूळ अविद्या म्हणजे अज्ञान अविद्या. अज्ञानामुळं हा जीव संबंधामध्ये गुंतलेला आहे. अज्ञान आहे याच्यावर, ही अविद्या, अज्ञान अविद्या याच्याकडे आहे. मग यावर या विच्छा छेदाची 3 वचने निरूपली.
यावरी अविद्या छेदाची 3 वचने निरूपिली उद्धरणाची. काय यावर उद्धरणाचे 3 वचन त्या ठिकाणी निरूपण केली बाईसाला. परमेश्वर कृपा, परमेश्वराची कृपा झाली की परमेश्वर काय करतो, अविद्या छेद करीती, मुळाविद्या छेद करीती, अज्ञान छेद करीती. मग कशा प्रकारे छेद करतात, म्हणून देवाने वचन सांगितलं उतरंडी गडबडी. येणार आहे पुढे उदाहरणात, हे तर प्रकरणच चालू आहे. खालचं गाडगं फोडलं की वरची बराबर फुटून जातात. फुटता की नाही? उतरंड्या माहिती आहे का नाही? तुमच्या आजीला विचारा घरी जाऊन उतरंडी कशी लावायची. नवीन बायाला तर उतरंड्या माहित नाही, यांना लावता येणार नाही. आम्ही नुसता लाडू बिडू त्या डेऱ्यातला उतरंडीतला खाल्ला ना, तर आम्ही मधल्या उतरंडीत आई ठेवायची. कारण पूर्वी काय असं काही नव्हतं ठेवायला, हे गाडग्यातच ठेवावं लागायचं. मग आम्ही बघायचो कशात काय, एकावर एक चढायचं, मग काढायचं, मग त्याच्यात लाडू काढायचे आणि खायचे. पण मग आता उतरंडी लावायची कशी, तर मग लावून द्यायची कशी तरी. जेव्हा उतरंडी वाकडीन तिकडी झाली की समजायचं यातलं कोणीतरी काढलं आणि खाल्लं. आणि मग आई विचारते, बेटा तू खाल्लं? म्हणे मी नाही खाल्लं. मैं नहीं माखन खायो मैया मोरी, मैं नहीं माखन खायो. खट्याळ गाणा, तो एक आनंद आहे मित्रांनो. माखन आपल्याच घरात चोरून खाल्लं कोणी, श्रीकृष्ण महाराजांनी. माई छडी हातात घेते, म्हणते तू माखन खाल्लं की नाही चोरून? मैं नाही माखन खायो, मी नाही खाल्लं. आणि जास्त जर काठी उभारायला लागली की मैं नाही माखन खायो मैया मोरी, मैं नाही माखन. मारू नको, मीच खाल्लं म्हटलं तुला, तू बघत नाही का? शब्दावर ध्यान द्यायचं ना जरा, लगे मारायचं बघते. खरंय ना? तसं आहे उतरंडी गडबडी. तसं खालचं एकदा डेरका आपलं फुटलं ना, मूळ आविदा एकदा का नासून टाकली ना, छेद केला ना, पुन्हा या प्रपंचात यायची गरज नाही मित्रांनो. अशा प्रकारे हा प्रकरणवश या ठिकाणी संपलेला आहे. ती अविद्या छेद करण्यासाठी तुम्हाला देवाकडे शरण जावं लागणार आहे. दुसरं कोणी छेद करू शकत नाही मित्रांनो. ती अविद्या कशी छेद करतात हे उद्धरणात सांगितलंय, आणि म्हणून तुम्हाला प्रकरणवश आधी मी सांगत आहे. अशा प्रकारे हा प्रकरणवश या ठिकाणी संपलेला आहे. तर अविद्या छेद आजपर्यंत तुम्ही करून घेतलेले म्हणून देवाला क्षमा मागा. पण आत्तापासून आम्ही अविद्या छेद करण्याच्या प्रयत्नात देवाच्या श्रीचरणात आम्ही लागणार आहोत, म्हणून देवाला माफी मागून देवाला शरण जा. पतित पावन दीनदयाळ, दया करी रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, म्हणून पापिया दया करी रे स्वामी, ज्या मनाने पाप कल्पिले, हे मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो, पतित पावन दीनदयाळ, दया करी रे स्वामी,
दया करी रे स्वामी, दया करे रे स्वामी, दया करी रे स्वामी, करी रे स्वामी। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। ज्यांची पंगत आहे, नाश्ता आहे, त्यांनी यायचं आहे।